पुणे लोकसभा मतदारसंघातील 1997 मतदान केंद्रावर उद्या मतदान होतंय। या पार्श्वभूमीवर प्रशासन यंत्रणाही सज्ज झाली। पुण्यातील विविध मतदान केंद्रावर तैनात असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रासह इतर वस्तूंचं वाटप आज सकाळी करण्यात आलं। तर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकाऱ्यांना कृषी महाविद्यालय येथून साहित्याचं वाटप करण्यात आले। त्यानंतर त्यांच्या बसेस मतदान केंद्राकडे रवाना झाल्यात। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। पुण्यामध्ये ही मतदानाची तयारी पूर्ण झालेली आहे। प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे। पुण्यातील कृषी महाविद्यालयामध्ये आता मी आहे आणि या ठिकाणी ईव्हीएम मशीनचं वाटप पूर्ण झालेलं आहे आणि हे सगळे निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या मतदान केंद्राकडे आता रवाना होत आहेत। आज सकाळी 9 वाजल्यापासून हे वाटप सुरू झालं होतं आणि 12 वाजेपर्यंत हे वाटप होतं आणि ह्यानंतर जे मतदान केंद्र त्यांना देण्यात आलेलं आहे त्याकडे ही सगळी मंडळी आता हळूहळू रवाना होत आहेत। आपण बघू शकता ईव्हीएम मशीन घेऊन ही सगळी मंडळी चाललेली आहेत। एकूण पुण्यामध्ये 1997 मतदान केंद्र आहेत आणि त्यापैकी शिवाजीनगरमध्ये 280 मतदान केंद्र आहेत आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील हे सगळे अधिकारी आणि कर्मचारी आहेत। त्यांना आज सकाळीपासून या ठिकाणी ईव्हीएम मशीनचं वाटप करण्यात आलं आणि आता ही मंडळी आपल्या मतदान केंद्राकडे चाललेली आहे। यांच्याबरोबर पोलीस असतील किंवा होमगार्ड्स असतील यांचंही संरक्षण देण्यात आलेलं आहे। एकूणच अवघे 24 तास राहिलेले आहेत मतदानासाठी। लोकशाहीचा जो उत्सव आहे त्यासाठी आणि त्याची तयारी कुठेतरी पूर्ण झालेली आहे। प्रशासन कामाला लागलेलं आहे आणि एकूणच उद्या पुण्यातील उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंदिस्त होणार आहे आणि त्याची पूर्ण तयारी प्रशासनाने केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे।